ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहतो की सायली आणि अर्जुन यांना आश्रमामध्ये एक सोन्याच्या पेंडलचा तुकडा सापडला आहे. ते दोघेही तो तुकडा पाहत असतात. अर्जुन म्हणतो की आपल्याला हे पेंडल कोणाचे आहे हे शोधावे लागेल, कदाचित तेव्हा आपल्या हातात काहीतरी पुरावा येईल. त्याचबरोबर सायली म्हणते, अहो, कसे शक्य आहे? एवढ्या छोट्या तुकड्यावरून आपण कसे शोधून काढणार की हे पेंडल कोणाचे आहे? त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली, तुम्हीच म्हणता ना शोधल्याने देवही सापडतो. मग जर शोधल्याने देव सापडू शकतो, तर या पेंडलचा मालक नक्कीच सापडू शकतो. सायली म्हणते, अहो, पण कसे? आता हे पेंडल किती लहान आहे आणि त्यात ते कुठे बनवले असेल, काय कुठली घडणावळ असेल, कसे शोधणार? अर्जुन म्हणतो, शोधणार कसे हे तर माहीत नाही, पण शोधावे लागणार हे नक्की. मग आता अर्जुन आणि सायली हे दोघेही जण पहिले तर ते घडणावळ, जे एका मोठ्या सोनाराला दाखवतात. तो सोनार सांगतो की ही घडणावळ खूप जुनी आहे. त्यामुळे तुम्हाला हे कोणत्याही सोनाराच्या दुकानामध्ये सापडणार नाही आणि त्यातूनही हे सोने शुद्ध आहे, 24 कॅरेट गोल्ड आहे. त्याचबरोबर ही जी घडणावळ आहे ना, ती जुन्या पद्धतीची आणि खानदानी वगैरे असेल अशी वाटते, कारण एवढे कोरीव काम हे लोक खास करून घेतात. मग तुम्ही जुन्या ज्वेलर्समध्ये शोधा, अशा ज्वेलर्समध्ये शोधा की जे खूप जुने आहे, जिथे खूप जुने कारागीर असू शकतात. आता अर्जुन आणि सायली पनवेलमधले असे 5-6 कारागीर शोधून काढतात. त्यांच्याकडच्या ज्वेलर्समध्ये चौकशी देखील करतात, पण तिथे कुठेच आता त्या पेंडलचे मालक सापडत नाहीत. मग आता थकून भागून बिचारे सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. तर चैतन्यही तिथे आलेला असतो. आता चैतन्य त्यांना विचारतो की कुठे गेला होतात दोघेजण सकाळ सकाळ फिरायला वगैरे की काय? त्यावर अर्जुन सांगतो, कसले फिरायला, या पेंडलचा मालक शोधतो आम्ही. त्याचबरोबर चैतन्य म्हणतो, पेंडलचा मालक? आता कोणते नवीन पेंडल, बघू. त्याचबरोबर आता अर्जुन त्याला ते पेंडल दाखवतो. चैतन्य ते पेंडल हातामध्ये घेतो तर त्यावरती एक तारीख असते. चैतन्य ती तारीख वाचतो आणि म्हणतो, हे तर साक्षीचे पेंडल आहे. त्याचबरोबर अर्जुन आणि सायली त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, काय? साक्षीचे? त्याचबरोबर चैतन्य म्हणतो, अरे हो, हे साक्षीचे पेंडल आहे. अर्जुन त्याला विचारतो, तू एवढ्या खात्रीने कसा काय सांगू शकतोस? चैतन्य? त्यावर चैतन्य सांगतो की, अरे अर्जुन, मी साक्षीच्या घरी राहायला गेलो होतो, तू विसरलास का? अरे, ज्यावेळेस ती माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करत होती आणि आम्ही एंगेजमेंट करणार होतो ना, त्यावेळेस हे पेंडल मी तिच्या गळ्यात पाहिलं होतं. मला खात्री आहे हे तिचंच पेंडल आहे. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की, जर हे पेंडल साक्षीचे आहे, तर आपल्याला आणखीन खूप मोठी मदत झाली या केसमध्ये. ती म्हणजे अशी की हे पेंडल बरोबर आपल्याला आश्रमात त्याच भागात सापडले जिथे विलासचा खून झाला होता. म्हणजे आपण कोर्टात हे नक्कीच सिद्ध करू शकतो की ज्यावेळेस विलासचा खून झाला, त्यावेळेस साक्षीही तिथे आश्रमातच होती आणि ती कोर्टाची दिशाभूल करते. ती खोटे बोलते की ती पार्टीमध्ये गेली होती. मग आता हे पेंडल जर साक्षीचे आहे, तर ती हे सरळ सरळ कबूल करणार नाही. त्यामुळे तिने ही घडणावळ कुठून करून आणली आहे हे आपल्याला शोधावे लागेल. आणि मग शोधत शोधत अर्जुन आता कोल्हापूरमधल्या चांदेकर ज्वेलर्सपर्यंत जाऊन पोहोचतो. आता अर्जुनला अद्वैत मदत करायला तयार होतो. तो लगेचच अर्जुनकडून तो तुकडा घेतो आणि म्हणत असतो, कदाचित ही घडणावळ चांदेकर ज्वेलर्सची असू शकते, पण ही घडणावळ खूप जुनी आहे. कदाचित मी सुद्धा त्यावेळेस लहान असेल. आबा त्यावेळेस बिझनेस सांभाळत होते, त्यामुळे मला सध्या तरी याची काही माहीत नाहीये. मी एक काम करतो, मी सानिकाकडून जुने सगळे रेकॉर्ड मागवतो, कदाचित त्यामध्ये आपल्याला या पेंडलबद्दल काहीतरी माहिती मिळेल.
काहीतरी रेकॉर्ड मेंटेन केला असेल तर. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो, प्लीज कर ना. त्यावर लगेचच अद्वैत सानिकाला कॉल करतो आणि सांगतो की गेल्या काही वर्षांपूर्वीचे मला रेकॉर्ड आणून दे. आता सानिकाने 5-6 मोठे मोठे रजिस्टर आणून अद्वैतच्या टेबलवरती ठेवलेले असतात आणि सांगितलेले असतात की हे सर, जुने रेकॉर्ड मेंटेन केलेले आहे. यामध्ये तुम्हाला डिटेल्स मिळतील ज्या हव्यात. त्यानंतर आता अद्वैत, अर्जुन, सायली, कला चौघेही जण सगळे जुने रेकॉर्ड शोधायला सुरुवात करतात. आता पहिले तर 3-4 रजिस्टर असतात, त्याच्यामध्ये त्यांना काहीच माहिती सापडत नाही. आणि मग नंतर एका रजिस्टरमध्ये त्यांना सेम तसेच पेंडलचे डिझाईन सापडते. सायली म्हणते, हेच डिझाईन वाटतेय का? म्हणजे यातलेच बघा ना, हा कोप्याचा तुकडा वाटतोय मला. त्यावर लगेचच कला म्हणते, मला बघू. आणि मग तिथे डिझाईन बघते आणि म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतेस तू सायली. म्हणजे हे डिझाईन नक्कीच याच पेंडलचे आहे हे कन्फर्म होते. त्याचबरोबर लगेच ते पेंडल कोणी बनवले होते याचा शोध ते लोक त्या रजिस्टरवरती घेतात. तर त्यांना समजते की कालिंदी महाडिक नावाच्या एका बाईने हे पेंडल बनवले होते. आता कालिंदी महाडिक कोण आहे असा प्रश्न सायली आणि अर्जुनला पडतो. तर आता लगेचच इकडे अद्वैत म्हणत असतो की आता हे कोण आहे हे तर तुम्हाला शोधावे लागेल, पण मला असे वाटते की जर त्या व्यक्तीने खानदानी लॉकेट बनवून घेतले इथून, तर नक्कीच ती कोल्हापूरमधली मोठी चांगली असामी असेल. आणि जरी ती जास्त प्रतिष्ठित किंवा जास्त लोकांच्या ओळखीची जरी नसली ना, तरी सुद्धा नक्कीच ती कोल्हापूरमध्ये स्थायिक असेल. कारण स्थायिक लोकच या अशा खानदानी वस्तू वगैरे बनवतात. खानदानी लोक किती पिढ्यांपासून एकाच ठिकाणी राहत आलेले असतात. त्याचबरोबर आता अर्जुन आणि सायलीने कोल्हापूरमध्ये कालिंदी नावाच्या बाईला शोधायला सुरुवात केलेली असते. अर्जुन सायलीला प्रश्न म्हणजे हा पडलेला असतो की नेमकी ही कालिंदी आहे तरी कोण? कालिंदीचा आणि साक्षीचा एवढा काय संबंध की कालिंदीने साक्षीला सोन्याचे लॉकेट गिफ्ट केले होते आणि ते सुद्धा एवढे महाग. मग आता सायली आणि अर्जुन कालिंदीपर्यंत पोहोचलेले असतात. आता कालिंदी ही एक खूप चांगली प्रतिष्ठित उत्तम शेतकरी असते. तर आता इकडे अर्जुन आणि सायली कालिंदीच्या घरी जातात. कालिंदी त्यांना पाणी वगैरे देते, त्यांचे छान स्वागत वगैरे केले जाते आणि मग आता अर्जुन हा तिला ते लॉकेट दाखवतो आणि विचारतो, ह्या लॉकेटचा तुकडा तुम्ही पाहिलाय, तो ओळखताय का? ओळखल्यासारखा वाटतोय. कालिंदी तो तुकडा बघते आणि लगेच ओळखून जाते की हो, हे माझ्या मुलीच्या गळ्यातले लॉकेट आहे. त्याचबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, काय? तुमच्या मुलीच्या गळ्यातले? त्याचबरोबर कालिंदी म्हणते, हो, माझ्या मुलीचे लॉकेट आहे. तुम्हाला कुठे सापडले? त्याचबरोबर अर्जुन म्हणतो, बघा, पुन्हा नीट बघा आणि मला व्यवस्थित सांगा, नक्की हे तुमच्या मुलीच्याच गळ्यातले लॉकेट आहे का? त्यावर कालिंदी सांगते, अहो, हो साहेब, मी आई आहे. कसे काय एक आई आपल्या लेकराची चुकीची वस्तू सांगू शकते? मी खात्री देऊन सांगू शकते हे लॉकेट माझ्याच मुलीचे आहे. हे मी माझ्या मुलीसाठी साक्षीसाठी बनवून घेतले होते. आता सायली म्हणते, साक्षी? साक्षी शिखरे? त्याचबरोबर कालिंदी म्हणते, हो, तीच. त्याचबरोबर सायली म्हणते, मग ती तुमच्याबरोबर का राहत नाही? ती आणि तिचे बाबा वेगळे का राहतात तुमच्यापासून? त्याचबरोबर आता ती सांगायला लागते की माझे आणि महिपचे लग्न आमच्या आईवडिलांनी लावून दिले होते. मी कोल्हापूरमधली आणि तो कोकणचा, त्यामुळे फार काही चौकशी करता आली नव्हती त्यावेळेस माझ्या आईवडिलांना. महिपचे वडील हे खानदानी आणि श्रीमंत कोकणात खूप मोठे खोत होते. त्यामुळे माझ्याही घरच्यांनी माझे लग्न त्यांच्याबरोबर लावून दिले. मी सुद्धा चांगले श्रीमंत घरातली होते. लग्न झाले. लग्नानंतर बरेच दिवस त्यांनी मला कोकणात त्यांच्या गावच्याच घरी ठेवले. सासू सासरे, मी, दीर,
जाव, ननंद हे आमचे सगळे कुटुंब होते. काही दिवसांनंतर मला पनवेलला घेऊन जा असे माझ्या सास्यांनी महिप्तला सांगितले. महिप्त पहिले तर मला पनवेलला घेऊन जायला खूप आढेवेढे घेत होता, पण मग सास्यांच्या जबरदस्तीमुळे त्याला मला पनवेलला घेऊन यावे लागले. आमच्या लग्नाला 2.5 वर्ष उलटत आली. मला दिवस गेले. साक्षी माझ्या पोटात राहिली आणि मला साक्षी झाली. एक दिवशी काही लोक दारावर आली आणि माझ्या हातात एक बॅग देऊन म्हणाली, "हे महिप्त साहेबांना द्या." मी ती बॅग कसली आहे हे त्यांना विचारले, पण त्यांनी मला काही सांगितले नाही. त्याचबरोबर एक चिठ्ठी सुद्धा होती. मराठीत लिहिलेली चिठ्ठी होती, त्यामुळे मी ती वाचली. त्यावर लिहिले होते की 5 खोके आणखीन तुम्हाला पोहोच केले जातील, फक्त माझ्या मुलीला तेवढे काही होऊ देऊ नका. तिला लवकरात लवकर माझ्या स्वाधीन करा. जसे तुम्ही तिला माझ्या ताब्यात द्याल, तुम्हाला पुढचे पैसे मिळतील. आता ही चिठ्ठी वाचल्यावर मी त्यांना घरी आल्यावर विचारले की हा सगळा काय प्रकार आहे. मग त्यांनी मला ते सगळं काय करतात त्या कामाची सगळी माहिती दिली. त्यांना मी समजावून सांगितले की या सगळ्या मार्गाने नका जाऊ. आता आपल्याला सुद्धा एक मुलगी झाली. दुसऱ्याचे वाईट करायला जाता जाता आपलेच आणि आपल्या लेकराचे वाईट होईल. पण त्यांनी माझे नाही ऐकले. त्यांनी त्यांचा वाईट मार्ग नाही सोडला. त्यांनी कायम तेच काम करायचे असे ठरवलेच होते. माझे बाबा खोत आहेत, त्यामुळे मी कशात अडकणार नाही ही त्यांना खात्री होती. पैसा कुदरान ओढत होते ते, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर राहणे असह्य झाले आणि म्हणून मी त्यांच्यापासून लांब राहायचा निर्णय घेतला. मी माझ्या मुलीलाही विचारले, पण त्यावेळेस ती 7-8 वर्षांची जास्त झाली होती. तिने तिच्या वडिलांबरोबर राहायचा निर्णय घेतला. ती आणि तिचा बाप म्हणजे महिप्त हे दोघेही पनवेलमध्ये राहायला लागले आणि मी पुन्हा कोल्हापूरमध्ये माझ्या माहेरी राहायला आले. आता हे सगळे कळाल्यानंतर अर्जुन हा तिला रिक्वेस्ट करतो की प्लीज कोर्टासमोर तुम्ही हे सगळे सांगू शकाल का. सायली सुद्धा त्यांना सांगते की माझे वडील मधुभाऊ यांच्यावरती तुमच्या नव्याने आणि मुलीने खोटा आळ घेतलाय की त्यांनी एका व्यक्तीचा खून केलाय. प्लीज तुम्ही कोर्टात सांगाल का की तुमचा नवरा कसा होता ते. त्यामुळे किमान माझे वडील तरी सुटतील. त्याचबरोबर कालंदी कोर्टात साक्ष द्यायला तयार होते, कारण महिप्तबरोबर लग्न केल्यानंतर ना तिला लग्नाचे सुख मिळालेले असते ना मुलाबाळांचे संसाराचे. त्यामुळे तिला आता महिप्तला धडा शिकवायचाच असतो. मग आता अर्जुनने कोर्टाची इयरिंग मागून घेतलेली असते. आता तो सांगतो की कोर्टापुढे आज मी असा एक पुरावा सादर करणार आहे की ज्यानंतर या केसला एक वेगळीच कलाटणी मिळेल आणि त्यासाठी मला सगळ्यात अगोदर साक्षी शिखरेला बोलवायचे आहे. साक्षी शिखरेला विटनेस बॉक्समध्ये बोलावले जाते. अर्जुन तिला ते लॉकेटचा तुकडा दाखवतो आणि विचारतो, तुम्ही हे लॉकेट ओळखता का. साक्षी सगळ्यात अगोदर आपल्या गळ्याला हात लावते आणि मग म्हणते की नाही, मला नाही माहिती हे लॉकेट कोणाचे आहे. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला माहीत आहे का नाही असे नाही विचारले, तुम्ही हे लॉकेट ओळखलेत का असे विचारले. साक्षी म्हणते, दोन्ही शब्दांचा अर्थ सेम होतो. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, चुकीचा अर्थ काढताय तुम्ही. चला ते सगळे सोडा. मी तुम्हाला सगळ्यात सोपा आणि पटकन प्रश्न विचारतो. मला सांगा, तुम्ही तुमच्या आईला बघितले? तुम्ही ती तुमच्या आईला ओळखता का. साक्षी म्हणते, माझी आई? नाही, मी नाही ओळखत माझ्या आईला, कारण माझी आई माझ्या जन्माच्या अगोदरच वारली. माझा जन्म झाला आणि ती मृत्यू पावली. माझ्या वडिलांनी कधी मला तिचा फोटो दाखवला नाही. मला नाही माहीत. आता इकडे तप होत असते साक्षीचे. तिला कळत नसते की ती काय बोलते. अर्जुन म्हणतो, आर यू डॅम शुअर की तुम्ही तुमच्या आईला ओळखत नाही? तुम्ही तिला कधीच पाहिलेले नाही. साक्षी सांगते, येस, आय एम व्हेरी शुअर. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो,
ठीक आहे, मग आता मला कोर्टामध्ये एका दुसऱ्या व्यक्तीला हजर करायचे आहे. आता कोर्टाकडून अर्जुनला परवानगी मिळाली जाते आणि अर्जुन कालंदी महाडिक यांना इथे बोलवण्यात यावे असे सांगतो. कालंदी महाडिक आता येऊन विटनेस बॉक्समध्ये उभ्या राहतात. आता इकडे साक्षीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कालंदीला बघून. आता साक्षीने तर ते लॉकेट ओळखण्यापासून स्पष्टपणे नकार दिलेला असतो. अर्जुन कालंदीकडे येतो आणि तिला विचारतो, कालंदी मॅडम, तुम्ही हे लॉकेट बघा आणि तुम्ही सांगा, तुम्ही हे लॉकेट ओळखता का? कालंदी ते लॉकेट बघते आणि म्हणते, हो, हे लॉकेट माझी मुलगी साक्षी शिखरे हिचे आहे. ती तिच्या वडिलांबरोबर जरी राहत असली तरी सुद्धा तिला माझी आठवण यायची आणि त्यामुळे ती मला भेटायला वरचेवर येत राहायची. तिच्या 15व्या वाढदिवसाच्या आदल्या 2 दिवसांपूर्वी ती माझ्याकडे आली होती आणि ती मला म्हणाली होती की, आई, मी माझा वाढदिवस अण्णांबरोबर तिकडेच साजरा करेन. अण्णांनी त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या मित्रांना माझ्यासाठी बोलावले. खूप मोठी पार्टी असणार आहे, पण मला तुझी खूप आठवण येईल म्हणून मी तुझ्याकडे आधीच येऊन जावे असा विचार केला. तिला माझी आठवण सारखी यायची म्हणून मी तिला हे सोन्याचे लॉकेट तिच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दिले. तिला सांगितले की जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा तू हे लॉकेट बघ, तुला असे वाटेल की मी तुझ्या जवळ आहे. त्याचबरोबर आता अर्जुन म्हणतो की याचाच अर्थ मिलॉर्ड, हे सिद्ध होते कोर्टात की हे लॉकेट साक्षी शिखरेचेच आहे. तिला तिच्या आईने हे लॉकेट गिफ्ट केले होते आणि साक्षी हे लॉकेट तिच्या आईची आठवण आणि आशीर्वाद म्हणून नेहमी वापरायची आणि तेच लॉकेट बरोबर मधुभाऊंच्या आश्रमामध्ये त्याच ठिकाणी पडले होते ज्या ठिकाणी विलासचा खून झाला होता. मे बी त्या तिघांमध्ये झटापट झाली असेल आणि झटापटीमध्ये साक्षीच्या गळ्यातले लॉकेट कधी पडले हे तिलाच कळले नसेल. मी कोर्टासमोर पुरावे सादर करू इच्छितो की हे लॉकेट कालंदी महाडिक यांनीच बनवून घेतलेले आहे आणि मग तो कोर्टासमोर परचेस ऑर्डर आणि त्या घडणावळीच्या बिलाचे एक पत्रिका सादर करतो आणि मग हे सिद्ध होते की ते लॉकेट कालंदी महाडिकनेच घेतले होते. आता कालंदी महाडिक ही पुढे सांगायला लागते महिप्तबद्दल. महिप्तबद्दल तिला विचारल्यावर ती सांगते, महिप्त माझा नवरा. आमचे लग्न 35 वर्षांपूर्वी झाले होते, पण आम्ही 5 वर्षसुद्धा एकत्र राहू शकलो नाही. आमचा घटस्फोट झाला नाही, पण आम्ही एकमेकांपासून वेगळे राहायला लागलो. महिप्त शिखरे हा पेशाने बिल्डर आहे. तो खूप प्रतिष्ठित आहे असे लोकांना भासवतो, पण तसे काही नाहीये. तो सगळे 2 नंबरचे धंदे करतो. त्याच्याकडचा सगळा पैसा काळा पैसा आहे आणि मी एका प्रामाणिक शेतकऱ्याची मुलगी. माझे वडील पेशाने शेतकरी होते, श्रीमंत होते, पण तरी ते प्रामाणिक होते. आमचे लग्न झाले. मी अगोदर माझ्या कोकणात सासरी राहायचे. नंतर माझ्या सासऱ्यांनी मला माझ्या नव्याकडे पनवेलला पाठवून दिले. आमच्या लग्नाला 2-2.5 वर्ष झाली. मला दिवस गेले. साक्षीचा जन्म झाला. त्यानंतर एक व्यक्ती आमच्या घरी आली. त्याने माझ्या हातात बॅग दिली. महिप्तला ती बॅग द्यायला लावली आणि त्याबरोबर एक चिठ्ठी होती. मी ती चिठ्ठी वाचली. महिप्तला त्याबद्दल विचारले. त्याने मला त्याच्या सगळ्या कामाबद्दलची माहिती दिली. मी त्याला हे सगळे सोड असे सांगितले तरी त्याने माझे ऐकले नाही म्हणून मी त्याच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. आमची मुलगी काही दिवस माझ्याकडे काही दिवस त्याच्याकडे असे राहून करायची. 7-8 वर्षांची ती होत आली. शाळेत ॲडमिशन घेण्याची वेळ आली. आता शिक्षण तरी एका जागी पूर्ण व्हावे म्हणून आम्ही आमच्या मुलीला विचारले की तुला कोणाकडे राहायचे. त्यावेळेस तिने तिच्या वडिलांची निवड केली आणि ती पनवेलमध्ये तिच्या वडिलांबरोबर राहायला लागली. तिला माझी आठवण आल्यावर ती वरचेवर माझ्याकडे येऊन जात असायची आणि मी हे लॉकेट तिला तिच्या 15व्या वाढदिवसाला गिफ्ट केले होते, असेही आता कालंदी महाडिक यांनी सांगितलेले असते. त्यानंतर कोर्टात हे सिद्ध झालेले असते की
आता ते लॉकेट जे आहे ते साक्षी शिखरेचे आहे आणि ते लॉकेट आश्रमात त्याच ठिकाणी सापडले होते ज्या ठिकाणी विलासचा खून झाला होता. त्यामुळे साक्षी विलासच्या खुनाच्या दिवशी, खुनाच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित होती. त्याचबरोबर आता महिप्त हा 2 नंबरचे काळे धंदे करतो. त्याचबरोबर त्याने बऱ्याच लोकांचा खून केलाय, किडनॅपिंग केले हे सुद्धा कोर्टाच्या समोर सत्य आलेले असते आणि ते सुद्धा कालिंदी महाडिक म्हणजेच महिप्त शिखरेच्या बायकोने हे सत्य कोर्टासमोर आणलेले असते आणि त्यामुळे आता महिप्तला पुन्हा एकदा कोर्टाने शिक्षा सुनावलेली असते आणि महिप्त हा जेलमध्ये गेलेला असतो. तर साक्षीला सुद्धा आता पोलिसांनी पोलीस कस्टडी पुन्हा एकदा दिलेली असते, जेणेकरून पुन्हा एकदा साक्षीची कसून चौकशी करता यावी आणि साक्षीने सगळ्यांना सगळे खरे सांगून टाकावे. त्याचबरोबर आता इथे दामिनी देशमुखला मात्र महिप्तचा खूप राग आलेला असतो. तिला वाटत असते की एवढी मोठी गोष्ट साक्षीची आई जिवंत आहे आणि साक्षीची आई एवढी मोठी व्यक्ती आहे हे यांनी माझ्यापासून कसे काय लपवले. आता दामिनीला महिप्तला जाब विचारायचा असतो, पण तिला आता वेळ मिळत नसते कारण महिप्तला पोलिसांनी अटक केलेली असते. त्याचबरोबर आता दामिनीला महिप्त आणि साक्षी या दोघांनाही सोडवायचे असते. तर दुसरीकडे प्रियाला खूप टेन्शन आलेले असते की आता आपण या सगळ्यात अडकणार तर नाही ना. जर अर्जुन या एवढ्या जुन्या बाईला शोधून आणू शकतो आणि सिद्ध करू शकतो सगळे सत्य, तर माझे तर काय आहे. अर्जुन तर माझ्याबद्दल लगेच सिद्ध करेल सगळे कोर्टात. पण नशीब, अजून त्याचे माझ्याकडे लक्ष नाहीये. त्याचे माझ्याकडे लक्षही यायला नको. तर आता दुसरीकडे इथे साक्षीला आणि महिप्तला पोलिसांनी अटक केल्यानंतर सायली आणि अर्जुन खूप जास्त खुश झालेले असतात. त्यांना वाटते की चला आता हळूहळू का होईना पण सगळा गुंता हा सुटत चाललेला आहे. YouTube चॅनल सबस्क्राईब करा.